वारी ओढ्यातली नाही झुळझुळणे आहे लवची कहोनी लवाया मी गरीबा अरे मला साठी उद्याचा सोड मी बघा अतिशय आगळा वेगळा विषय तुमच्या समोर मांडत आहे कारण की विषय मांडण्याचं पण एक वेगळं मी चित्र बघितलं आहे कारण की आता या 2-3 महिन्यामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या झाल्या आणि खेडोपाडी तर असंच माझ्या लक्षात येते माझ्या नाही संबंध सगळ्या लोकांच्या लक्षात येतं की जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते तेव्हा तेव्हा फक्त आपले जे बौद्ध बांधव आहेत जे भीमसैनिक आहेत जे जयहिंद नगर असो आंबेडकर नगर असो पंचशील नगर असो स्वयंसो जे काही आपले लोक जिथे जिथे जास्त लोकसंख्येत आहेत तिथे तिथे जयंतीचा माहोल दिसते आणि जिथे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे म्हणजे वेगळ्या जाती धर्माचे लोक असले की तिथे जयंतीचा अजिबात माहोल दिसत नाही आणि मग मला म्हणावंसं वाटतं की बाबासाहेबांनी पर्टिक्युलर एका जाती धर्मासाठी काम केलं नसून सगळ्यांसाठी केलं या भारत देशामध्ये या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब फक्त महार मुस्लिम समाजाचे किंवा बौद्ध समाजाच्या लोकांपुरते सीमित नसून हे संबंध भारत देशाच्या संविधानाचे घटनाकार आहेत एकमेव एका जातीपुरते आहेत का नाही आणि 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती जवळपास पहाडी लोकांनी सगळ्यात जास्त साजरी केली आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपले लोक होते पण बाकी लोकांनी महात्मा फुलेंची जयंती साजरी केली का नाही फक्त जे सत्तेत आहेत ज्या लोकांना फक्त दाखवायचं आहे आम्ही सर्व धर्म समभाव राहतो बा आपले झेंडे आपल्याला गाडाचे आहे पुढे चालू म्हणून ते थोडे काय फोटो लावून त्या जयंती साजऱ्या करताना दिसतात म्हणजे ते फक्त नाटकं करतात सत्यता असते का त्याच्या अजिबात नाही आणि शिवाजी महाराजांची जयंती 2दा साजरी केली जाते 19 फेब्रुवारी आणि 19 मार्च बरोबर आहे दोनदा शिवाजी महाराज 2दा जन्माला आले का कोणी म्हणते पत्रिकेवर तारीख आहे कोणी म्हणते जन्माची वेगळी तारीख आहे 2दा नाही म्हणून वर्षभर साजरी करा पण मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी कुणबी किंवा मराठ्यांनीच का साजरी करावी ते रयतेचे राजे होते या महाराष्ट्रात त्यांचं खूप मोठं योगदान होतं पण काय होते याच्यातून काय मेन्शन केला जाते जातीवाद लक्षात घ्या याच्यातून फक्त आणि फक्त जातीवाद निर्माण केला जाते आणि आपण आईच्या पोटात जन्माला येताना आपल्याला माहित असते की आपण कोणत्या जातीत जन्माला आलो माणसाची जात जन्माला आल्यानंतर पडते पहिले आपण माणूस म्हणून जन्माला येतो हे लक्षात घ्या आधी आपण माणूस म्हणून जन्माला येतो आणि जात आपली जन्म झाल्यानंतर पडते आणि ही जात आपल्या पूर्वजांनी पाडलेली आहे आम्हाला शिकवल्या जातं की आपण महाराव रे बाबा आपण बौद्ध आहोत रे बाबा आपण हे नाही केलं पाहिजे हे ते नाही केलं पाहिजे त्या कुंट्यांच्या लेकरांना सांगण्यात येतं की त्यांच्या झेंड्याखाली जायचं नाही त्यांच्या विहाराला वंदना घ्यायची नाही शहरामध्ये कमी खेडोपाडी सगळ्यात जास्त जातीवाद दिसून येते आणि म्हणून मग मला काय म्हणायचं आहे की हे महापुरुष भलेही वेगवेगळ्या जाती धर्मात जन्माला आले रे पण या समस्त महाराष्ट्रातल्या या भारत देशातले जितके महापुरुष होऊन गेले ज्यांनी अहोरात्र जीवाचं रान या देशासाठी केलं त्यांनी कोणत्याही पर्टिक्युलर एका जाती धर्मासाठी नाही तर हा देश सुजलाम सुफलाम कसा राहावा याच्यासाठी त्यांचं योगदान होतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि म्हणून या भारत देशामध्ये जितकेही लोक आहेत त्यांनी हा विषय घराघरामध्ये न्यावा आणि सांगावं की आम्ही जाती जातीत महापुरुष वाटणारे लोक नाही आहोत तर सर्व जातीतल्या सर्व समता बंधुता भाव न्याय आम्ही एकत्र आणून सर्व महापुरुषांना एका सोनेरी धाग्यात बांधून त्यांच्या जयंत्या साजऱ्या करणारे त्यांची औलाद आहोत आणि म्हणून काय म्हणते बघा की सदाकत से हमें भीमजी का काम काश करना है यकीनन पहले अपने आप पर विश्वास करना है कि सदाकत से हमें भीमजी का काम काश करना है यकीनन पहले अपने आप पर विश्वास करना है हमें सब मिलकर ये संकल्प करना है पाटिल भारत में जाति प्रथा का सर्वनाश करना है भारत में जाति प्रथा का सर्वनाश करना
महाराजाचे घर किती, इथे कुंड्याचे घर किती, इथे रामराजे किती, पाटलाचे किती, मराठा समाज किती, त्याची आकडेवारी केल्या जाते, त्याचं गणित लावल्या जाते आणि मग अंतर शिरल्या जाते. हो तरी तो नेता मंत्री आमदार बनते, त्या गणिताशिवाय निवडून जरी येऊ शकत नाही. आणि आम्ही मूर्ख, कोणताही नेता आला त्यानं जे बी म्हटला की आम्हाला वाटतं तो आमचा, कोणता नेता आला राम राम केली की त्या कोणत्याला वाटते हा आमचा, दुसरा कोणता आला जय सेवा कुठेही ठेवा म्हटलं की ते आदिवासी म्हणजे हा आमचा नाही. तुम्हाला फक्त लाटाले आले ते तुमच्या डोक्यातच नाही घुसले अजून. आणि मला महापुरुष वाटून घेतले आहे. आम्ही जातीत मूर्खा भाई, आम्ही जातीत मूर्खा भाई, महापुरुष घेतले उनके फरमान, मंदिर मस्जिद के झगड़े में कितने हो गए कुर्बान। ना राम कर सका ना रहीम ना उनका फरमान, मंदिर मस्जिद के झगड़े में कितने हो गए कुर्बान। 60 साल चला मुकदमा अदालत में पार्टी, अल्लाह और ईश्वर को न्याय देने वाला मेरे भीम का संविधान, मेरे भीम का संविधान। आमची मानसिकता खराब झालेली आहे, आमची मानसिकता खराब झाली। आम्ही लोकांना दोष द्यायचा का, आम्ही स्वतःला दोष देतो। कसा झाला मानसिकतेचा, झाला मानसिकतेचा इथे काढली आम्ही या पोट जातीला घोड केला, या पोट जातीला घोड केला। आजही शैक्षणिक संबंध जुळायला गेले ना पोट जातीचा म्हातारे लोक विचार करतात, धमक्याची पोरगी धमक्याला चालत नाही, धमक्याचा पोट टाकीला चालत नाही। पण आता आपण सगळे बहुत झालो, काय झालं आपल्या पोट जाती राहिल्या का? आम्ही फक्त सांगताना काय सांगतो की आम्ही बहुत आहोत, पण पोट जाती राहिल्या का? नाही। आणि ठेवायच्याही नाही। कशा की संगठन नहीं रहा तो अत्याचार होंगे, अपने आप पर सच्चाई के बहिष्कार होंगे, समता मूलक समाज बनाओगे घर पार्टी, आने वाले भारत के तुम शिल्पकार रहोगे, आने वाले भारत के तुम शिल्पकार रहोगे। झाला मानसिकतेचा
अजिबात नसते, लक्षात घ्या. जाती जाती ते विष तयार करून जातीचं त्या जात्यावर जातीचं वाटण वाटून आपल्यालाच त्याची भाकर खाऊ घालणारे हे सत्तावादी लोक असतात. म्हणून आमिषाला बळी न पडता जातीवर घाला, जातीवर घाला, जात असते जनावर. वैचारिकता अभ्यास आणि विचारधारा घेऊन इथे बसलेले आहेत. आणि या 4 लाईन काय देते बघा की न्याहाळून बघा आता साऱ्या बाबतीत घोड आहे, स्वार्थाच्या पायी माणुसकीचा बट्ट्या गोड आहे. अरे कुणास काय म्हणावे काही कळे ना पाटी, आणि प्रबोधनाच्या आड नुसता कल्लोळ आहे, कल्लोळ आहे. आरक्षणाची गरज आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण द्यायला तयार होते त्यांना तेव्हा त्यांच्या पूर्वजांना सहज नको होतं. आता परिस्थिती आली का नाही? भलेही त्यांच्याकडे करोड संपत्ती त्यांच्याकडे असं क्या बात. मेश्राम भाऊ साऊंड सर्व्हिस यांच्याकडून मला 100 रुपयाचं धन्यवाद आलं. खूप सुंदर साऊंड सर्व्हिस आहे मेश्राम साऊंड सर्व्हिस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मेश्राम साऊंड सर्व्हिस करत आहे. आणि आज ओबीसी बांधवांना आरक्षणाची गरज पडली, पण तेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आरक्षण द्यायला तयार होते त्यांना तेव्हा त्यांच्या पूर्वजांना नको होतं. वेगळ्या संस्कृतीचे लोक होते. आज पिढ्यानं पिढ्या त्यांच्या गेल्या, त्यांच्या महान माड्या शेती ही सगळं संपलं. आज त्यांना वाटते आम्हाला आरक्षण असतं तर आमचे करून नोकरीवर लागले असते. पण तेव्हा जर त्यांच्या पूर्वजांना जर गोष्ट मानली असती तर आज त्यांना आंदोलन करायची गरज नसती पडली.
जीव द्यायची गरज आहे का? या सगळ्या आत्महत्येला मी खुलेआम सगळ्यांच्या साक्षीने सांगते, या परिस्थितीला फक्त आणि फक्त सरकार कारणीभूत आहे, बाकी कोणीच नाही आहे. तुमच्या लक्षात येत असेल तर टाळ्या वाजवा, आता काही वाजवायची गरज नाही आहे. इथं सगळे सोंग घेऊन बसले, याच्यात काही शब्द नाही आहे. कारण इथं प्रबोधनाची गरज नाही, नाचगाण्याची जास्त गरज आहे. दिसून राहिलं तुमच्या तोंड पाहून. प्रबोधनाची गरज नाही साहेब. लोकांना महापुरुष डोक्यावर घेऊन नाचायची सवय झाली आहे. त्याला नाचासाठी तुमच्यासारखे मोठे 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 पैसे देतात. लगा डीजे, नाचो 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 नाचो, 2-2 लाख का डीजे. आम्ही बेबीच्या देठापासून पोट तिडकीनं प्रबोधन करतो, तुम्हाला डोक्यात नाही शिरत. नाचता का डीजे लावला ना तर धडक धड नाचणं सुरू करतात. परिस्थिती किती बिघडत काय साहेब? जेवण नाही, जेवण पाहिजे. राशन पाहिजे म्हणते ते लोक. आता साड्या वाटप ठेवले असते ना, गर्दीला झाले असते तुझं साहेब. साड्या, पाकिट, माणसाईले बरमोडे बन्यानी. आता बायाने आता माणसाचा काय गुन्हा आहे? सगळा अत्याचार माणसाईवरच आहे. देचा बाया सगळं माणसाने देचा. नुसत्या बायाचा लाड करतात आजकालची नेते. काही माहिती बाई माणसाबरोबर पटवते घरीच राहू. अरे पदवी प्राप्त रडतो बहुजन समाज ने शेर के जैसा जीना जरूरी है। ज्ञान का अमृत अपने जीवन में पीना जरूरी है। दुश्मन से हरदम लड़ने के लिए कृपाचारी एसटी एनटी ओबीसी में एक होना जरूरी है। एसटी एनटी ओबीसी में एक होना जरूरी शेवटची